आज वाल्मिक कराडला केस सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। महत्त्वाची बातमी, मस्साजोगमध्ये तणावाची स्थिती असल्यानं प्रशासन सतर्क झालेलं आहे। सकाळी 11 वाजता वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। वाल्मिक कराडवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी, 302 चा गुन्हा दाखल केला जावा यासाठी सर्व स्तरातून जोर वाढतोय। खास करून देशमुख कुटुंबियांची ही मागणी आहे। आज वाल्मिक कराडची कोठडी जी आहे ती संपतेय, कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वृषाली, आपण पाहतोय की खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा केजच्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि आज पोलीस काय नेमकं कोर्टात काय मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण जवळपास 14 दिवसामध्ये झालेला तपास आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याचं जे काही कथितपणे संभाषण विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेलं होतं, त्या संदर्भातले काही पुरावे SITला हाती लागलेले आहेत का, CIDला हाती लागलेले आहेत का, CID कडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि त्यांनी कोणकोणते पुरावे जमा केलेत किंवा वाल्मिक कराड यांची पुन्हा एकदा पोलीस कोठडी जर हवी असेल तर त्यासाठी कोणते मुद्दे रिमांडसाठी आवश्यक आहेत ते सगळे मुद्दे कोर्टासमोर मांडले जातील। सगळ्यात महत्त्वाचं, हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा संबंध आहे का हे सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये पडताळलं गेलेलं आहे, कारण संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली त्यामध्ये हत्या करणारे आरोपी हे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते असं देखील समोर आलेलं होतं। सुदर्शन घोले आणि वाल्मिक कराड यांचा काही दिवसापूर्वी जो काय आहे तो फोनवरून संभाषण झालेलं होतं आणि त्या संदर्भातले ज्या काही गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर मांडल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हत्येच्या प्रकारात जर त्याचा सहभाग आढळला तर त्याला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जाईल आणि त्यानंतर आपोआपच मोक्काची कारवाई जी आहे ते मोक्काचं कलम जे आहे ते सुद्धा त्याच्यावरती लागू होईल। मात्र आज खंडणीच्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी संपते आहे। अद्याप हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेलं नाहीये। मात्र मस्साजोगमध्ये काल सुद्धा एक मोठं आंदोलन झालं, ते आपण पाहिलं। या सगळ्या स्तरातून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांकडून वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशा पद्धतीची मतं जी आहेत, भावना आहेत त्या वारंवार मांडल्या जात आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आज कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पहिल्या सत्रात वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस कोठडीसाठी CID कडून प्रयत्न केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासाठी कोणते मुद्दे केज कोर्टामध्ये आज समोर मांडले जातात हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून